मध्यरात्रीचे 3 वाजले होते. घरात, बाहेर सगळीकडे शांतता पसरली होती. पण किचनमधून हळूहळू भांडी वाजल्याचा आवाज येत होता. त्या आवाजामुळे अचानक राधाची झोप तुटली. तिने कुशी बदलून घड्याळात बघितले तर रात्रीचे 3 वाजले होते. ती मनातल्या मनात म्हणाली, एवढ्या रात्री किचनमध्ये कोण असू शकते? अगोदर तर तिने दुर्लक्ष केलं, पण आवाज हळूहळू वाढायला लागला. जणू कोणीतरी जाणून बुजून भांडी पाडत आहे. तो आवाज ऐकून राधा खूप घाबरली. ती हळूच उठली आणि खोलीचे दार उघडून वाकून बघितले. बाहेर सगळ्या घरात अंधार पसरला होता. फक्त किचनमध्ये उजेड होता. किचनमध्ये लाईट चालू होती. तिची पावले आपोआप किचनकडे चालू लागली. जसजशी ती किचनच्या जवळ जात होती, तिचे काळीज जोरजोरात धडधडत होतं. तिने किचनच्या दारातून वाकून आत बघितलं आणि तिने जे बघितलं त्याने तिला धक्काच बसला. कारण किचनमध्ये तिची सासू शांताताई उभ्या होत्या, पण त्या काहीतरी विचित्र करत होत्या. त्या स्वतःच भांडी काढत होत्या आणि जोरात जमिनीवर फेकत होत्या. ते बघून राधाचे डोळे मोठे झाले. ती खूप घाबरली आणि हळू आवाजात म्हणाली, आई. तिचा आवाज ऐकून तिच्या सासूने हळूच मान वळवली, जणू ती सुनेला ओळखतच नाही. तिची सासू म्हणाली, तू इथे काय करत आहेस? त्यांचं बोलणं ऐकून राधा अजूनच घाबरली. ती घाबरत म्हणाली, ते मी आवाज ऐकून. तिची सासू अचानक ओरडत रागात म्हणाली, खोटं बोलू नकोस. तू मला बघितलं होतंस ना? तू कायम माझ्यावर नजर ठेवून असतेस, माझ्यावर पाळत ठेवून असतेस. राधा म्हणाली, नाही आई, मी तर बस. तिचं बोलणं ऐकून न घेता म्हणाल्या, शांत बस. असं म्हणत तिला हात वर करून थांबवले. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. राधाला कळत नव्हतं की नक्की काय चालू आहे. ती गपगुमान तिच्या खोलीत माघारी आली, पण त्यानंतर तिला अजिबात झोप लागली नाही. दुसऱ्या दिवसाचे सकाळचे घरातले वातावरण खूप वेगळे होते. तिची सासू अशी वागत होती जणू रात्री काही घडलेच नाही. नाश्ता करायला सगळे कुटुंब एकत्र बसले होते. अचानक शांताताई म्हणाल्या, मला सगळ्यांच्या सोबत महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. तसे सगळे त्यांच्याकडे बघायला लागले. तिची सासू म्हणाली, राधाची तब्येत ठीक नाही. हे ऐकून राधा चकित झाली. ती म्हणाली, आई, तुम्ही काय? तिचं बोलणं मध्येच थांबवत तिची सासू लगेच म्हणाली, मी बरोबर तेच बोलत आहे. रात्री सुनबाई किचनमध्ये येऊन भांडी आपटत होती आणि स्वतःशीच बडबडत होती. हे ऐकून राधाच्या हातातून चहाचा कप पडता पडता राहिला. ती लगेच म्हणाली, हे खोटं आहे. तिची सासू डोळे मोठे करून म्हणाली, खोटं? म्हणजे काय, मी खोटं बोलत आहे का? राधाच्या नवऱ्याने अमितने रागात बायकोकडे बघितले आणि म्हणाला, राधा, हे सगळं काय आहे? राधा म्हणाली, अहो, मी असं काहीच केलं नाही. आई स्वतः. अमित रागात म्हणाला, बस, मी माझ्या आईच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकून राधाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती रडत म्हणाली, पण सत्य तर. अमित खुर्चीवरून उठत रागात म्हणाला, मला काही ऐकून घ्यायचं नाही. त्या दिवसानंतर घरात सगळं काही बदलून गेलं. घरातले लोक वेगळ्या नजरेने राधाकडे बघायला लागले. घरात तिच्याशी कोणी नीट बोलत नसायचे आणि जर घरात जास्त कोणी बदललं असेल तर ती तिची सासू शांताताई होत्या. आता ते छोट्या छोट्या गोष्टींवरून तिच्यावर ओरडत रागवत असायच्या, तर कधी कधी जाणून बुजून तिला त्रास देत असायच्या. एक दिवस राधाने बघितलं तर तिचे कपाट उघडे होते. सगळे कपडे विस्कटलेले होते. ते बघून ती मोठ्या आवाजात म्हणाली, हे सगळं कोणी केलं? तिची सासू खोलीत आली आणि म्हणाली, तूच केलं असशील, अजून दुसरं कोण असणार? राधा म्हणाली, मी का म्हणून असं करेन? तिची सासू लगेच म्हणाली, तुला स्वतःला कळत नाही की तू काय करत असतेस. असं म्हणत तिची सासू खोलीतून बाहेर निघून गेली. राधाला आता कळायला लागलं होतं की काहीतरी खूप चुकीचं घडत आहे. जर माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नसेल तर मला स्वतः सत्य समोर आणायला लागणार, स्वतःला निर्दोष सिद्ध करायला लागणार. तिने तिचा फोन उचलला आणि किचनमध्ये आणून त्याचा कॅमेरा आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. एका कोपऱ्यात न दिसेल असा लपवून ठेवला. ती मनात म्हणाली, आज सत्य समोर येणार. पण तिला हे माहीतच नव्हतं की पुढच्या काही तासात जे होणार होतं त्याने तिचं पूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं. रात्रीचे 2 वाजले होते. राधा तिच्या खोलीत झोपली होती, पण तिच्या डोळ्यातून झोप जणू गायब झाली होती.
तिचं लक्ष सारखं सारखं किचनमध्ये ठेवलेल्या तिच्या फोनवर जात होतं, जे यावेळी किचनमधले सगळे रेकॉर्डिंग करत होतं. अचानक किचनमधून तोच आवाज यायला लागला. राधा लगेच उठली आणि हळूच दारात येऊन उभी राहिली. पण यावेळी ती खोलीतून बाहेर गेली नाही. ती फक्त वाट बघत होती. काही वेळाने सगळा आवाज शांत झाला. घरात परत शांतता पसरली. सकाळ होताच राधा उठली आणि पहिली किचनमध्ये गेली. तिचा फोन तिथेच होता. तिने तिचा फोन घेतला आणि तिच्या खोलीत आली. आतून दार बंद करून घेतले आणि फोनमधले रेकॉर्डिंग सुरू केले. व्हिडिओ सुरू झाला. अगोदर थोडा वेळ सगळं शांत होतं. मग हळूच किचनचे दार उघडले. ते बघून राधाचा श्वास थांबला. कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत होतं तिची सासू किचनमध्ये आलेली. ती अगदी तसेच करत होती जसे राधाने त्यांना करताना त्या रात्री बघितलं होतं. भांडी हातात घ्यायच्या आणि जमिनीवर फेकून द्यायच्या. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. यावेळी तिची सासू स्वतःशीच काहीतरी बोलत होती. म्हणत होती, आज पण सगळं तिच्यावर टाकणार आहे. मी पण बघते कधीपर्यंत स्वतःला वाचवते ते. पण अचानक तिला अजून कोणाची तरी सावली दिसली. ती बघून राधाच्या हातातून फोन पडला असता. हे काय आहे? अजून दुसरे कोणीतरी किचनच्या दारात उभे होते. राधाने तो व्हिडिओ थोडा मागे घेतला आणि मग लक्ष देऊन बघितलं. तो तिचा नवरा अमित होता. हे बघून राधाचा श्वास थांबला. व्हिडिओमध्ये अमित हळूच किचनमध्ये आला आणि म्हणाला, आई बस कर, खरंच पकडली गेलीस तर? त्याची आई हसली आणि म्हणाली, घाबरू नकोस, ती मुलगी स्वतःच वेडी ठरायला लागली आहे. काही दिवस अजून, मग आपण तिला या घरातून हाकलून देऊ. ते दृश्य बघून राधाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती मनात म्हणाली, अमित तुम्ही पण या सगळ्यात सामील झाला आहात तर. तिने व्हिडिओ पुढे चालू केला. अमितने स्वतः काही भांडी घेतली आणि फेकून दिली. मग दोघांनी किचनमध्ये सगळा पसारा केला आणि जाता जाता अमित त्याच्या आईला म्हणाला, उद्या बाबांच्या समोर पण बोलूया आणि मग तिला डॉक्टरांकडे पाठवून देऊ. त्याच्या आईने हसत होकार दिला आणि म्हणाली, हो, वेड्यांच्या दवाखान्यात पाठवून देऊ. राधा तिथेच बेडवर बसून राहिली. ज्या नवऱ्यावर तिने सगळ्यात जास्त विश्वास ठेवला होता तोच तिच्याविरुद्ध कट रचत होता. राधाने डोळे पुसले आणि म्हणाली, आता यांचा खेळ संपवणार. नाश्त्याची वेळ झाली होती. घरातले सगळे नाश्ता करायला बसले होते. तिच्या सासूने परत तेच नाटक सुरू केले आणि म्हणाली, मला असं वाटत आहे की राधाला डॉक्टरांकडे दाखवायला पाहिजे. आईचं बोलणं ऐकून अमितने पण लगेच मान हलवली आणि म्हणाला, हो बाबा, हे आता कंट्रोल करायच्या बाहेर गेले आहे. राधा शांतपणे उभी राहून त्यांचं बोलणं ऐकून घेत होती. मग ती हळू आवाजात म्हणाली, हो बरोबर, डॉक्टरांच्या जवळ तर जायला लागणार आहे. तिचं बोलणं ऐकून सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं. पण त्या अगोदर सगळ्यांनी एक गोष्ट बघायला हवी. असं म्हणत राधाने तिचा फोन काढला. तसा अमितचा चेहरा बदलला. तो रागात घाबरून म्हणाला, काय दाखवणार आहेस? राधाने काही न बोलता तो व्हिडिओ चालू केला. जसजसा व्हिडिओ पुढं जायला लागला तसतसा घरातल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले. तिच्या सासूचे हसू गायब झाले. अमितचा चेहरा पांढरा पडला. तो घामाने भिजला होता. तो व्हिडिओ बघून तिचे सासरे रागात म्हणाले, हे सगळं काय आहे? अमितच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. शांताताई स्वतःला सावरत म्हणाल्या, हे सगळं एडिटिंग केलेलं आहे. हे ऐकून राधा पहिल्यांदा मोठ्या आवाजात म्हणाली, बस करा आई, अजून खोटं बोलू नका. तुम्ही लोक मला वेडं ठरवत होता, म्हणजे मला या घरातून बाहेर काढू शकाल. पण सत्य आता सगळ्यांच्या समोर आलं आहे. अमित रागात म्हणाला, म्हणून काय झालं? तू या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस. हे ऐकून राधा म्हणाली, ठीक आहे, मी स्वतः या घरातून निघून जाते. पण आता हे घर पण पहिल्यासारखं राहणार नाही. तिचे सासरे म्हणाले, याचा काय अर्थ सुनबाई? राधा म्हणाली, याचा अर्थ असा बाबा की आता खरे सत्य या घराच्या बाहेर पण जाणार आहे. तिचं बोलणं ऐकून सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. तिचे सासरे गंभीर आवाजात म्हणाले, याचा काय अर्थ? खरे सत्य बाहेर जाणार आहे? राधा म्हणाली, हो बाबा, आता ही फक्त घरातली गोष्ट राहिली नाही. बायकोचं बोलणं ऐकून अमित रागात उठून उभा राहिला आणि म्हणाला, म्हणजे तू आता आम्हाला ब्लॅकमेल करणार आहेस का?
ती ओरडत म्हणाली, नाही अमित, मी फक्त सत्य दाखवणार आहे. शांताताई विषय सांभाळण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या, हे बघ राधा, घरातल्या गोष्टी घरातच राहिलेल्या चांगल्या असतात. तू हे सगळं बाहेर घेऊन गेलीस तर घराची बदनामी होईल. राधा म्हणाली, बदनामी? मग आई, तुम्ही मला त्यावेळी वेडं ठरवताना हा विचार का केला नाहीत? तिची सासू शांत बसली. अचानक राधा अजून एक मोठा झटका देत म्हणाली, हा व्हिडिओ फक्त माझ्या एकटीच्या फोनमध्ये नाही. हे ऐकून आम्ही चकित झाला आणि म्हणाला, म्हणजे तुला बोलायचं तरी काय आहे? राधा म्हणाली, मी हा अगोदरच माझ्या माहेरी आणि माझ्या एका मैत्रिणीला पाठवून ठेवला आहे. हे ऐकून अमितच्या पायाखालची जमीनच सरकली. तो घाबरून म्हणाला, तू असं नाही करू शकत. राधा म्हणाली, आता मी हे सगळं काही करू शकते. तिच्या सासरीने मोठा श्वास घेतला. ते रागात म्हणाले, अमित, हे सगळं काय आहे? अमित मान खाली घालून उभा होता. शांताताई शांत बसल्या होत्या. राधाने हळूहळू बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, मी या घरात लग्न करून माझ्या नवीन आयुष्याची स्वप्न घेऊन आले होते. पण इथे मला काय मिळालं? खोटं, कटकारस्थान आणि फक्त अपमान. मी गपगुमान सगळं सहन केलं. कारण मला असं वाटलं की हे माझं कुटुंब आहे. सगळं हळूहळू ठीक होईल. पण इथे तर मला तुम्ही लोकांनी पूर्णपणे वेड करण्याचा प्लॅन केला होता. तिच्या सासऱ्यांचा चेहरा शरमेने खाली गेला. ते म्हणाले, सुनबाई, मला यामधलं काहीच माहीत नव्हतं. राधा त्यांच्याकडे बघून म्हणाली, बाबा, आत्ता तुम्हाला समजलं असेल ना? अमित शेवटचा प्रयत्न करत म्हणाला, हे बघ राधा, तू रागात कुठलाही निर्णय घेऊ नकोस. आपण बसून बोलू. राधा मध्येच बोलणं थांबवत म्हणाली, आता बोलण्यासाठी काहीच उरलं नाही. असं म्हणत राधा खोलीत गेली. तिने अगोदरच भरून ठेवलेली बॅग उचलली, बाहेर आली आणि म्हणाली, मी जात आहे. तिची सासू घाबरून म्हणाली, कुठे जाणार आहेस? राधा म्हणाली, तिथे जिथे मला इज्जत, मान सन्मान मिळेल. असं म्हणत ती दाराकडे निघाली. तसा अमितने तिचा हात पकडला आणि म्हणाला, राधा, प्लीज जाऊ नकोस. राधा हात झटकून म्हणाली, आता तुम्ही तो अधिकार गमावला आहे. असं म्हणत ती दारात गेली, पण नंतर थांबली. तिने मागे वळून बघितलं आणि म्हणाली, आणि अजून एक गोष्ट, तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल की मी फक्त या व्हिडिओच्या दमावर निघाले आहे. पण सत्य यापेक्षा खूप मोठं आहे. तिचं बोलणं ऐकून अमित पूर्णपणे घाबरला होता. तो म्हणाला, याचा काय अर्थ? राधा म्हणाली, याचा अर्थ हे कारस्थान मला फक्त या घरातून बाहेर काढण्यापुरतेच नव्हते. यामागे अजून एक मोठं कारण आहे. तिचे सासरे म्हणाले, सुनबाई, कुठले कारण आहे? राधा नवऱ्याकडे बघून म्हणाली, तुमचा मुलगा, त्याला दुसरं लग्न करायचं आहे. जसे हे शब्द तिच्या तोंडातून निघाले, घरात वादळ आले. तिचे सासरे जोरात ओरडत रागात म्हणाले, काय? हे ऐकून अमितच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो घाबरत म्हणाला, हे सगळं खोटं आहे. राधाने लगेच फोन काढला आणि अजून एक रेकॉर्डिंग सुरू केलं. त्यात आवाज स्पष्ट ऐकू येत होते. त्यात अमित त्याच्या मित्राशी बोलत होता. तो म्हणाला, बस अजून काही दिवस. माझ्या बायकोला वेडी ठरवून या घरातून हाकलून देणार आहे आणि मग मी दुसरं लग्न करणार आहे. सगळं एकदम सेट आहे. हे ऐकून शांताताई खुर्चीवरून उठून उभ्या राहिल्या. त्या रागात ओरडत म्हणाल्या, अमित. राधा म्हणाली, आता सगळे सत्य पूर्णपणे सगळ्यांच्या समोर आहे. आता निर्णय तुमचा आहे. असं म्हणत तिने दार उघडलं आणि मागे वळून न बघता घरातून बाहेर निघून गेली. त्यानंतर घरात भयान शांतता पसरली. राधा घरातून निघून गेली होती. तिचे सासरे खुर्चीवर बसले. त्यांचे हात थरथरत होते. ते रागात म्हणाले, अमित, हे सगळं खरं आहे का? अमित शांत उभा होता. त्याच्याजवळ या सगळ्याचे उत्तर नव्हते. त्याचे वडील अचानक उठले आणि एक जोरात कानाखाली वाजवली. रागात म्हणाले, तुला हे सगळं करताना जरा पण लाज वाटली नाही का? स्वतःच्या बायकोसोबत एवढा मोठा धोका. शांताताई पण रडत होत्या. त्या रडत म्हणाल्या, मी तर फक्त मुलाची साथ दिली होती. मला असं वाटलं की सुनबाई ठीक नाही. त्यांचा नवरा म्हणाला, बस करा, तुम्हीच त्याला बिघडवून ठेवलं आहे. आता घरातले वातावरण पूर्णपणे बदलले होते. जिथे अगोदर राधा एकटी होती,
सत्य समोर आल्यानंतर अमित आणि त्याची आई घरात एकटे पडले होते. इकडे राधा तिच्या माहेरी पोचली होती. तिला अचानक असं माहेरी आलेले बघून तिच्या आईने तिला आवळून मिठी मारली. त्या घाबरून म्हणाल्या, काय झालं बाळा? राधा स्वतःला सावरू शकली नाही आणि आईच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडायला लागली. रडत म्हणाली, आई, सगळं संपलं आहे. तिच्या वडिलांनी तिला आधार दिला आणि म्हणाले, नाही बाळा, काही संपलं नाही. आता तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. असेच काही दिवस निघून गेले. राधा हळूहळू सावरायला लागली होती. पण तिने एक मोठा निर्णय घेतला होता. एक दिवस राधा सरळ पोलीस ठाण्यात गेली आणि म्हणाली, मला तक्रार नोंद करायची आहे. पोलिसांनी तिचं बोलणं पूर्ण ऐकून घेतलं आणि तिच्याजवळ जे पुरावे होते ते नीट बघितले. त्यांना ते बघून समजलं की गोष्ट खूप गंभीर आहे. इकडे अमितच्या घरी पोलीस पोहोचले. त्यांना बघून घरातले लोक हैराण झाले होते. पोलीस म्हणाले, अमित आणि त्याच्या आईला आमच्यासोबत पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. शांताताई रडायला लागल्या आणि हात जोडून म्हणाल्या, आमच्याकडून चूक झाली, पण आता खूप उशीर झाला होता. अमितने त्याच्या वडिलांकडे बघितले आणि म्हणाला, बाबा, तुम्ही काहीतरी बोला. त्याचे बाबा म्हणाले, मी यात काहीच करू शकत नाही. तुम्ही जे केलं आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार आहे. पोलीस घरी आल्यामुळे अमितच्या दुसऱ्या लग्नाचे सत्य, त्यांनी रचलेले कारस्थान आणि राधासोबत झालेला अन्याय सगळ्या लोकांना, पाहुण्यांना समजला होता. राधाने कोर्टात केस केली. काही महिन्यांनी त्याचा निर्णय आला. तिच्या नवऱ्याला आणि सासूला शिक्षा झाली होती. राधा कोर्टाच्या बाहेर उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिच्या आईने तिचा हात पकडला आणि म्हणाली, बाळा, आता कसला विचार करत आहेस? राधा म्हणाली, आई, आता मी माझं आयुष्य माझ्या स्वतःच्या मर्जीने जगणार आहे. काही दिवसांनी राधाने स्वतःचं एक छोटंसं काम सुरू केलं. आता ती अशा बायकांना मदत करत होती ज्या घरगुती अत्याचाराच्या शिकार झाल्या होत्या, नवऱ्यांनी सोडल्या होत्या. लोक आता तिला नव्याने ओळखायला लागले होते. एक कमजोर स्त्री म्हणून नाही, तर एक मजबूत स्त्री म्हणून. एक दिवस तिने स्वतःला नीट आरशात बघितले. तेव्हा तिला पहिल्यांदा असं वाटलं की ती हारली नाही, तर योग्य वेळी ती जिंकली होती.